या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या पुढाकारातून जिल्हा नियोजनमधील नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या राज्यातील पहिल्याच उपक्रमात 352 विद्यार्थ्यांचा इस्रो अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी 60 लाखांची विशेष तरतूद करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात शुक्रवार दिनांक 9 रोजी 72 विद्यार्थी व 8 शिक्षक रवाना होतील. तसेच दुसऱ्या टप्प्यात 280 विद्यार्थी व 10 शिक्षक हे आचारसंहिता संपल्यानंतर इस्रोकडे रवाना होणार आहेत. दौऱ्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांचा प्राधान्याने समावेश करण्यात आला. यामध्ये पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या 4 अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलामुलींच्या मसूद माले, गगनबावडा, शिरोळ व राधानगरी येथील निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद, महापालिका तसेच खासगी शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा समावेश आहे. अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इस्रोमधील अंतराळ संशोधन, उपग्रह निर्मिती, प्रक्षेपण प्रक्रिया, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळणार असून त्यामुळे विज्ञान व संशोधन क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मिळणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 22 मार्च 2017 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती व नवबौद्ध निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. या कालावधीत थेट विमानाने बंगळुरू येथील इस्रो केंद्रास भेट देणार असून केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अनुभवातून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित केला जाणार आहे. या उपक्रमात समाज कल्याण, जिल्हा परिषद, महापालिका, खासगी शैक्षणिक संस्थांकडून पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा नियोजन समितीतून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत अशा प्रकारचा उपक्रम राज्यात प्रथमच कोल्हापुरातून राबवण्यात येत आहे. त्यामुळे पालक वर्गातून त्याचे उत्स्फूर्तपणे स्वागत होत आहे. यावेळी सामाजिक न्याय विभाग सहाय्यक आयुक्त माननीय सचिन साळवे व सार्वजनिक आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय प्रकाश आंबेडकर यांनी इस्रो येथे अभ्यास दौऱ्यात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. टीव्ही नेक्स्ट साठी गगनबावड्याहून महादेव कांबळे.